नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 7वीची द्वितीय घटक चाचणी जी जानेवारी महिन्यामध्ये घेतली जाते दुसऱ्या सत्रात 2024मध्ये. ही चाचणीची प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, त्यानंतर सेमीचे विषय सायन्स, मॅथमॅटिक्स या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे अजून तुम्हाला संकलित चाचणी 2च्या क्वेश्चन पेपरही हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. सरावासाठी चाचणीच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी 2ची प्लेलिस्ट बघा. त्यात आपल्याला यासारख्या अजून प्रश्नपत्रिका पाहायला मिळतील. त्यानंतर चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन हव्या त्या विषयांचा अभ्याससुद्धा तुम्हाला करता येईल. इयत्ता 7वी, विषय मराठी, पहिला विषय, घटक चाचणी क्रमांक 2, कृती 1, आकृतीबंध पूर्ण करा, गद्य विभाग. या ठिकाणी आपल्याला एक उतारा दिलेला आहे. तो उतारा आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. बघा, या ठिकाणी शेख मोहम्मद या पाठाचा उतारा आहे. आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेले प्रश्न. बघा, पहिला प्रश्न, शेख मोहम्मदचा व्यवसाय दुकानदार. 2, शेखने आपल्या बहिणीसाठी केलेली ऑपरेशनची व्यवस्था, दागिने विकले, बँकेकडून कर्ज घेतले. त्यानंतर पुढचा प्रश्न, शेख मोहम्मदच्या बहिणीच्या मुलीचे नाव तबसुम. बघा, या ठिकाणी अंडरलाईन केलेली उत्तरांना. या ठिकाणी बहिणीचं नाव तबसुम. त्यानंतर पुढचा प्रश्न, बेटी मॅडम को सलाम करो. वाक्य पूर्ण करायचे. कृती 3, वचन बदला. गाव गावे, घर घरे. कृती 4, स्वमतासाठी. मॅडमांनी समाजातील मदत मागणाऱ्यांविषयी व्यक्त केलेले विचार स्पष्ट करा. मॅडमांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातील असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. असा विचार मॅडमांनी समाजाविषयी मांडला. त्यानंतर पद्य विभाग. असे जगावे ही कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती. 1, नको गुलामी नक्षत्रांची भीती, आंधळी ताऱ्यांची. 2, जमिनीवरती असावे पाय, ओठांवरती हसू. पुढची कृती, खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा. हसू ओठावर असण्याचा अर्थ आनंद होणे, नजर रोखणे, निर्भयपणे पाहणे. लिंग ओळखा. गाव नपुसकलिंगी, पेन्सिल स्त्रीलिंगी. कृती 4, स्वमतासाठी. कवितेतील भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. असे जगावे या कवितेचा भावार्थ, माणसाने जीवन जगताना प्रबळ इच्छाशक्ती ठेवून संकटांशी सामना करावा व समर्पित जीवन जगावे हे या कवितेत ओजस्वी शब्दात सांगितले आहे. आयुष्य संपन्नपणे व समृद्धपणे जगावे हे या कवितेत कवी गुरु ठाकूर यांनी सांगितले आहे. या पद्धतीने याचं उत्तर लिहायचे. पुढचा विषय आहे हिंदी, घटक चाचणी क्रमांक 2, हिंदी. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती करो. 3 गुणांसाठी. 1, सोने की चिड़िया तब बोले बेटी युग की हवा सयानी.
2. प्रत्येक व्यक्ति के पास एक स्वयं की शब्द संपदा होती है. 3. सप्ताह के 7 दिनों के अलावा आप घोड़े को किसी भी दिन देख सकते हो. ब. किसने किससे कहा. मेरे लिए हरे रंग के घोड़े का प्रबंध करो, बादशाह अकबर ने बीरबल से कहा. 2. तुम्हारे चित्रों में सचमुच बहुत कमियां है, बीरबल ने चित्रकार से कहा. प्रश्न दूसरा. एक वाक्य में प्रश्न लिखो. 4 गुणांसाठी. 1. कवीने मन में क्या ठाना है. सारा जग शिक्षामय करना ही कवीने मन में ठाना है. 2. जग ने किसकी शक्ति को पहचाना है. जवाब. जग ने भाषा की शक्ति को पहचाना है. 3. भाषा का अर्थ क्या है. जवाब. भाषा का अर्थ है सार्थक शब्दों का व्यवस्थित क्रमबद्ध संयोजन. 4. शब्दों को जीवंत कौन बनाता है. शब्दों को मनुष्य ही अर्थ देता है और जीवंत बनाता है. ब. दिए गए वाक्यों में से क्रिया विशेषण अवयव पहचान कर लिखो. 1. राघव ने चुपचाप घर में प्रवेश किया. चुपचाप. 2. मेरा गांव यहाँ बसा है. क्रिया विशेषण यहाँ. 3. रिक्त स्थानों की पूर्ति करो. हंस को देखकर रुचिका हंस पड़ी. 2. प्राण छोड़ दूंगा पर प्रण नहीं छोड़ूंगा. ब. दिए गए शब्द युग्म का वाक्य में प्रयोग करो. धन दौलत. अथक परिश्रम से उसने धन दौलत कमाई. जान पहचान. समारोह में सभी जान पहचान वालों को आमंत्रित किया. अगला प्रश्न. घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 7वी विषय इंग्लिश. क्वेश्चन 1. राईट द मिसिंग लेटर. पहिल्या ह्याच्यात ए, दुसऱ्या ह्याच्यात ए, तिसऱ्यात डब्ल्यू, त्यानंतर एच, ए आणि ई. फेमस, चेंज, राईट, शी, हॅपी, नेस्ट. क्वेश्चन 2. राईट द अपोजिट वर्ड. डे, नाइट, गुड, बैड, क्लीन, डर्टी, फैट, स्लिम, अप, डाउन, गिव, टेक. क्वेश्चन 3. दिलेले शब्द अल्फाबेटिक ऑर्डर प्रमाणे लावायचे. बघा ते. काऊ, डॉग, फिश, हॅट, मॅन. नंतर दुसऱ्या ह्याच्यात कॅट, काऊ, मॅट, मेन, माउस. क्वेश्चन नंबर 4. रॅमिंग वर्ड्स. फॅट, हट, नेक्स्ट, पास्ट, मून, नून, लाइन, 9. क्वेश्चन नंबर 5. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. 3 मार्क्स. हू वॉज शेरलॉक हॅमल्स. बघा त्याचं उत्तर. पाठावर आधारित त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. हॅमर्सचा पाठ आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर त्यावरच आधारित पुढचा प्रश्न. राईट फिल्म इंडस्ट्री रिलेटेड वर्ड. फिल्मी इंडस्ट्रीच्या संदर्भातले वर्ड. सॉन्ग, फ्लॉक, हिरो, फोटोग्राफी, कॅमेरा. त्यानंतर व्हॉट डज हॅव विथ हिम अ कॅट. पाठावर आधारित उत्तर आहे. पुढचा विषय आहे गणित. घटक चाचणी क्रमांक 2 विषय गणित इयत्ता 7वी. प्रश्न पहिला. रिकाम्या जागा भरा. एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादीसाठी पैसे लागतात त्या रकमेला भांडवल म्हणतात. 2. बँक ही पैशांचे व्यवहार करणारी सरकार मान्य संस्था असते. 3. 7 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचा व्यास 14 सेमी आहे. 4. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. या पद्धतीने रिकाम्या जागा कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न दुसरा. खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. कोणतेही
4. 1. 10 पेनची किंमत 60 रुपये आहे तर 13 पेनची किंमत किती? ती आहे 78 रुपये. 2. लघु कंसाचे माप 110 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती? ते आहे 250 अंश. 3. एका चौरसाची लांबी 7 सेमी आहे तर त्याची परिमिती किती? ती आहे 28 सेमी. 4. आकाशने दर साल दर शेकडा 8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेवले तर त्याला एकूण किती व्याज मिळेल? x भागिले 25,000 बरोबर 8 भागिले 100. एका वर्षाचं व्याज त्याला मिळतं 2,000 रुपये आणि 3 वर्षाचं व्याज आहे 6,000 रुपये. पुढचं, सुरेश व रमेश यांनी 1,44,000 रुपये 4/5 या प्रमाणात गुंतवून एक भूखंड खरेदी केला. काही वर्षांनी तो विकून त्यांना 20% नफा मिळाला तर प्रत्येकाला किती नफा मिळाला? 16,000 रुपये. बघा, या पद्धतीने ते उदाहरण सोडवायचे. पुढचं, शून्य केंद्र असलेल्या वर्तुळात काही कंस दाखवले आहेत. त्यापैकी वर्तुळामधील लघु कंसाचं नाव, विशाल कंसाचं नाव, अर्धवर्तुळाचं नाव या ठिकाणी दिलेले त्या पद्धतीने लिहायचं आहे. पुढचा प्रश्न, पुढचा विषय मॅथमॅटिक्स, सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी. स्टँडर्ड 7 मॅथ्स. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक. बघा, सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा आणि सोडवा. त्यानंतर इयत्ता 7वी, विषय विज्ञान. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पेशीमध्ये हरित लवकामुळे प्रकाश संश्लेषण होते. 2. फळ पिकण्याची क्रिया हा सावकाश होणारा बदल आहे. 3. पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही खनिज संपत्ती आहेत. योग्य जोड्या लावा. सोडियम क्लोराईड को NaCl, मिथेन CH4, ग्लुकोज C6H12O6. त्यानंतर क्वेश्चन 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. पेशी म्हणजे काय? उत्तर, सर्व सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. 2. भौतिक बदल कशास म्हणतात? ज्या बदलामध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहतात त्या बदलास भौतिक बदल म्हणतात. 3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे करतात? मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू, अधातू आणि धातू सदृश्य मूलद्रव्य असे केले जाते. प्रश्न दुसरा, थोडक्यात उत्तरे लिहा, कोणतेही एक. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? उत्तर, आम्लपित्त आंबट पदार्थांचे सेवन केल्याने होते. शिळे अन्न सेवन करणे, पचावयास जड आहार सेवन करणे या सर्व कारणांमुळे आम्लपित्त होते. आम्लपित्ताचे परिणाम,
पोटात जळजळ होणे, तोंडात आंबट पाणी येते, छातीत जळजळ होणे, डोके दुखणे, मळमळणे, उलटी होणे, अंगावर पुरळ येणे. दुसरं, पेशींमधील विविध अंगके कोणती? केंद्रक, आंतरद्रव्यजलिका, रायबोझोम, गॉल्झी पिंड, लयकारिका, तंतुकणिका, लवके, रिक्तिका इत्यादी. प्रश्न तिसरा, कारणे लिहा. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही, कारण कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात, त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो. या साख्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो, म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. दुसरं, लोखंडी वस्तूस रंग लावावा, कारण लोखंडी वस्तूंना गंज चढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, वाफ त्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन लोखंडी वस्तूंवर गंज चढतो. हे क्षरण होऊ नये म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा. पुढचा विषय आहे सायन्स, सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी. क्वेश्चन 1, फिलिंग द ब्लँक, 5 मार्कांसाठी. बघा, 5 गाळलेल्या जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्या आपण या पद्धतीने सॉल्व करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा, 5 गुणांसाठी क्वेश्चन नंबर 2, सिम्बॉल लिहायचा आहे आपल्याला. प्रश्न तिसरा आहे, फरक स्पष्ट करा. त्यानंतर क्वेश्चन 4, नेम टाइप्स ऑफ मसल्स. ऑर्गनचं नेम लिहायचं आहे आपल्याला. ही झाली सायन्सची क्वेश्चन पेपर. त्यानंतर शेवटचा विषय आहे समाजशास्त्र, इयत्ता 7वी समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रावर आधारित ही क्वेश्चन पेपर. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. 1, शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय जागृती केली. 2, दौलत खान व मायनाक भंडारी हे शिवरायांच्या आरमाराचे प्रमुख होते. 3, 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. त्यानंतर थोडक्यात उत्तरे, ब भाग, 4 गुणांसाठी. 1, शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण लिहा. उत्तर, शिवाजी महाराजांची लष्कराची शिस्त कडक होती. त्यांना वेळेवर रोख रकमेत वेतन दिले जाई. लष्कराने लढाईत मिळालेला ऐवज लपून ठेवल्यास कडक शासन केले जाई. पराक्रम केल्यास सन्मान केला जाई. लढाईत सैन्याला वीरमरण आल्यास त्याच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची काळजी घेतली जाई. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? उत्तर, मूलभूत हक्कांमुळे व्यक्तीच्या गुणांचा व कौशल्यांचा विकास होतो. तसेच अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून सर्व व्यक्तींना संरक्षण मिळते. प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा. शिवरायांची लष्करी व्यवस्था. पायदळ, घोडदळ. पायदळाचे 2 हवालदार जुमलेदार आणि घोडदळाचे शिलेदार बारगीर. त्यानंतर भूगोल. प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1, प्रदेशातील मूळ घटक खडक हा मृदा निर्मितीचा महत्त्वाचा खडक आहे. 2, उत्तर प्रदेशात उत्तर गोलार्धात 22 डिसेंबर हा सर्वात लहान दिवस असतो. ब भाग, एका वाक्यात. 1, ह्युमस कशाला म्हणतात? वनस्पतीजन्य व प्राणीजन्य अवशेष जमिनीत पुरल्यानंतर जमिनीतील सजीव, प्राणी व सूक्ष्म जंतू त्यावर अन्न म्हणून आपली उपजीविका करतात. या प्रक्रियेस ह्युमस म्हणतात. 2, भारतात एकूण किती ऋतू मानले जातात? 3, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. खालील तक्ता पूर्ण करा. शेतीचे प्रकार. निर्वाह शेती, स्थलांतरित शेती, सखोल शेती, व्यापारी शेती, विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई, बागायती शेती आणि फलोद्यान शेती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
इयत्ता 7वीचा सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत. ह्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या अजून आपल्याला प्रश्नपत्रिका हव्या असतील, पुढील संकलित मूल्यमापन चाचणीच्या 2 प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. या व्हिडिओच्या संदर्भात काही सुझाव असेल तर तोही मला कमेंट करून नक्की सांगा.